धोत्रा ही वनस्पती याच्यामध्ये धतुरीन नावाचे विषारी घटक असतो, त्याला धतुरीन असं म्हटलेलं आहे। ही विषारी आहे। आता हे फुलं जे आहे ते पांढऱ्या रंगाचे आहे आणि हा पर्पल कलरचा फुल आहे। म्हणजे हे फुलं यासाठी आणले की आपल्याला परागीभवन म्हणजे काय, पराग सिंचन कशाला म्हणायचं, पराग सिंचन म्हणजे काय, स्वपराग सिंचन म्हणजे काय ते आपल्याला या फुलाद्वारे चांगल्या प्रकारे समजू शकतो। तर मग आता आपण बघू याच्यामध्ये काय असते। तर आता मी पहिलं हे फुल जे आहे, हे फुल याला हे जे आहे हे रंगीन दिसतं ना, हे रंगीन जेव्हा फुलं असतात तर फुलपाखरांना अट्रॅक्ट करण्यासाठी, कारण फुलपाखराच्या पायाला लागलेले परागकण त्या फुलातील श्रीकेशराच्या कुक्षीवर जातात। पुंज आहे हे दलपुंज आहे आणि याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 काय आहे, पुंकेशर आहे आणि यामध्ये एक छोटं असतं बघा, हे याला श्रीकेशर असं म्हणतात बघा। छोटं दिसलं तुम्हाला, दिसलं? याची हाईट कमी असते कंपेअर द्या पुंकेशराच्या, का कारण हे पुंकेशराच्या डोक्यावर परागकोश असतात। हे काय आहे, परागकोश, आणि या परागकोशावर असतात परागकण असतात परागकोशावर। मग आता हे इन्सेक्ट यावर बसल्यानंतर यावर बी याचा संबंध येतो। मग त्यांच्या पायाला लागलेले परागकण हे श्रीकेशर म्हणायचं, हे फिमेलचं काम करतं, मादीचं काम करते, ठीक आहे। मग हे जे आहे श्रीकेशराची कुक्षी यावरती हे परागकण जाऊन पडतात। मग त्याच फुलातील परागकोशावरील परागकण त्याच फुलातील श्रीकेशराच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला परागीभवन असा म्हणतात, म्हणजे पराग सिंचन, ठीक आहे। आता हे फुल आहे आणि हे फुल आहे दुसरं। मग या फुलातील परागकोशावरील परागकण ती श्रीकेशराच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं, परपराग सिंचन म्हणायचं, क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन। तर आता यावरती आपण जर असं बघितलं तर परागकण दिसतात आपल्याला यावरती। असं जर बघितलं मायक्रोस्कोप खाली आपण जर बघितलं तर आपल्याला परागकोश, हे जे परागकोश आहे यावर परागकण आहे, यातला एकच परागकण यावरती भरपूर पडणार, पण एकच परागकण या श्रीकेशरावर काय होतो, फर्टिलाइज होणार, तो त्यातून एक नलिका बाहेर येते आणि ती डायरेक्ट या फुलातील जे आहे, हा भाग मी तुम्हाला दाखवतो, या भागामध्ये जे असणार जे अंडाशय आहे ना, तिथपर्यंत या श्रीकेशराच्या याच्यामधून डायरेक्ट या अंडाशयापर्यंत जातं। तर आपल्याला मग यामधून गेलेलं जे परागकण आहे डायरेक्ट या होतं आणि मग फळ निर्मिती होते, त्या फळामध्ये मग सीड येतं म्हणजे बी येतं। एवढी मायक्रो याच्यामध्ये सर्व फंक्शन चालतात, जे की फुला सिंचन कसं होतं ही जे अभ्यासक्रमाला आहे तुम्हाला आकृती काढण्यासाठी पण येते, तर तुम्हाला कळालं। आता हे श्रीकेशर आहे, त्याला जायांग असं म्हटलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ठीक आहे। आणि हे जे परागकोश आहे, परागकोश, आणि हे परागकोश कशावर असतात, याला पुंकेशर असं म्हटलेलं आहे। पुंकेशरावर परागकोश असतात, परागकोशावर परागकण असते, पावडर सारखे असते ना, ते परागकण असतात। मग ते परागकण या श्रीकेशराच्या कुक्षीवर जाऊन पडतात। याचा साईज छोटी असते, अशी साईज छोटी असते। हे 5 आहेत यामध्ये आणि ठळक दिसतात आपल्याला, म्हणून आपण या धोत्र्याचं फुल आणलेलं आहे। प्रत्येक फुलामध्ये 30 पोझिशन आहे। हे दलपुंज, हिरवा भाग आहे निदलपुंज। आता हे निदलपुंज याला सपोर्ट करतं हिरव्या रंगाचं, हे दलपुंज आहे। परत मी याला बाजूला करतो तर तुम्हाला परत ती पोझिशन दिसेल। आता याच्यामध्ये छान प्रकारे दिसायला लागलं, इकडं छान दिसणार तुम्हाला याच्यामध्ये। याच्या आतली जी पाहिली आपण कोण्या ठिकाणी काय असतं, तर या जे दलपुंज आहे पांढऱ्या रंगाचं, कलरफुल असतात फुलं निसर्गातच, कारण काय यासाठी इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात। मग इन्सेक्ट आले की, किडे आले की त्यांच्या पायाला परागकण लागतात। हे बघा याच्यामध्ये 1 2 3 4 5 आहे आणि एक छोटा दिसतो, हा जायांग श्रीकेशर, बरोबर आहे। याची साईज छोटीच असते, छोटी का असते, कारण परागकण असं आल्यानंतर याच्यावर जाऊन पडाव। याची हाईट जर मोठी असती तर हे छोटे असते असे,
तर मग अशी प्रक्रिया झाली असती का? वारा पाऊस, मग हे छोटी साईज श्रीकेशर जर उंच असतं तरी परागकण असे कसे केले असते? तरी पानात पाऊस पडल्यानंतर एखादा उडा लागली असता. पण मॅक्झिमम श्रीकेशराची साईज छोटी, पुंकेशराची साईज तुम्हाला मोठी दिसते, बरोबर आहे. कारण यावर असणारे परागकण यावरती थोडं बी आलं तर यावरती पडावं म्हणून, वारा पाणी किडे असं आल्यानंतर यावरती पडतात. मग एकच परागकण फलित होत असतो आणि मग फलित झाल्यानंतर परत तीच पोझिशन असते आणि आपल्याला या फुलामध्ये चांगल्या प्रकारे समजतं. बघा आता आणखी नाही, हे श्रीकेशराची कुक्षी आणि हे यामध्ये हे अंडाशय आहे. या नळीच्या आतमध्ये परागकणाची एक दुसरा म्हणजे त्यामधून निघणारी एक नलिका असते. परागकण छोटा असतो आणि यावरून तो डायरेक्ट याच्या आतमधून इथपर्यंत पोहोचतो आणि मग फळाचं रूपांतर, ते फळ तर तयार होतच आणि नंतर बीज त्यामध्ये तयार होतं. ती समोरची प्रोसेस आहे. तर हे जायांग आहे, फिमेलची भूमिका निभवतं आणि पुंकेशर आहे, पुंकेशर 5 आहे याच्यामध्ये, तरी नराची भूमिका निभवतं. एकाच फुलातील पुंकेशरावरील परागकोशावरील परागकण त्याच फुलातील श्रीकेशराच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला परागसिंचन असं म्हणतात. स्वपराग सिंचन, कारण तेच फुल आहे, तेच पुंकेशर आणि त्याचं श्रीकेशर म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे या फुलातील परागकोशावरील परागकण दुसऱ्या फुलातील श्रीकेशराच्या कुक्षीवर जाऊन पडण्याच्या प्रक्रियेला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात, म्हणजे परपराग सिंचन असं म्हणतात. ही सर्व लैंगिक प्रजनन आहे वनस्पतीमध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. कळालं सर्वांना? काही अडचण आली ते विचार.